वाळो जनमज मनोत शिंदळी, वाळो जनमज मनोत शिंदळी, परिहावन माडी न विसंबे, सांडोनी लौकिक झाली उदास, नाही भय आस जीवित्वाची, नाही के वचन बोलताया लोका, नाही के वचन बोलताया लोका, मने झाले तुका हरिरथ, सांडोनी लौकिक झाली उदास, नाही भय आस जीवित्वाची। नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती, सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण, अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अव्हे, संपाद ज्ञानंच विदाय भक्तिम विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगम शिरसा गुरुंतं, जयांचे केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेच वंदो श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। वाळो जनमज मनोत शिंदळी, वाळो जनमज मनोत शिंदळी, परिहावन माडी न विसंबे, सांडोनी लौकिक झाली उदास, नाही भय आस जीवित्वाची। सेवेकरता निवडलेला अभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा 3 चरणाचा अत्यंत गोड प्रसिद्ध असा विराणी प्रकरणातील पहिलाच आणि महत्त्वपूर्ण असणारा हा अभंग असून, या अभंगातून ही विराणी परमार्थात आता मी कोणत्या धैर्याने स्थिर झाले याचा विचार सांगते। विठाला विश्वमौली विश्वसंत श्री ज्ञानोबराय यांच्या पावन नगरीमध्ये त्यांच्या संजीवन सोहळ्याच्या 728व्या सोहळ्याकरता तुम्ही आम्ही सर्व मंडळी निळामने जाणून संत येती धावत प्रतिवर्षी, आपल्या अंतःकरणाची ज्ञानोबराविषयी आवड आहे, जी ओढ आहे, त्या ओढीपोटी आणि देवाला आवडणारी साधना करण्याच्या हेतूने यात्रे अलंकापुरा येती, ते आवडती विठ्ठला, या हेतूने आपण सर्व मंडळी या क्षेत्रात उपस्थित आहोत। आणि विश्वमौली ज्ञानोबरायचा हा दिव्य भक्ती सोहळा, समाधी सोहळा प्रत्येक व्यक्ती आपापल्या परीने आपापल्या कुवतीने संपन्न करत असतो, म्हणून स्थानास्थानावर मठामठात अनेक ठिकाणी भक्ती उत्सवाचं या सोहळ्याचं आयोजन झालेलं दिसून येतं। त्यामध्ये आळंदी या क्षेत्रामध्ये सर्व कलाकार मंडळींना हवं हवंसं वाटणारं व्यासपीठ ते आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण तावरे अण्णा तथा आदरणीय हरिभक्तीपरायण आमचे तावरे माऊली यांनी निर्माण केलं। आणि गेल्या काही वर्षापासून या ज्ञानोबराच्या समाधी सोहळ्यात ते या उत्सवाचं आयोजन करत असतात। आणि त्या उत्सवामध्ये एखाद्या सेवेचा आग्रह त्यांचा माझ्याकडे असतो आणि त्या आग्रहापोटी अण्णांच्या माऊलीच्या प्रेमापोटी इथं येणं घडतं। आणि जशी ज्ञानोबराय तुकोबराय कृपा करून घेतात, तुम्ही सर्व श्रोते मंडळी जशी अवधानचार्याची कृपा करता त्यानुसार दासाकडून या चिंतनाचा विस्तार होत असतो। तसाच एक चिंतनाचा विस्तार करण्याकरता आज आपण उपस्थित आहोत। दशमीच्या सकाळच्या चिंतनात आज आपण उपस्थित आहोत। वारकरी संप्रदायामध्ये जी सकाळची कीर्तनं असतात त्या सकाळच्या कीर्तनाला मधुर भावाचे अभंग निवडले जातात। हा प्रघात आहे आपल्याकडे, सर्व जुन्या मंडळींना तो पाळलेला आहे। मग काकड्यातला अभंग, आंधळा पांगळा, विराणी, गवळण याच्यावर कीर्तन करण्याची पद्धत आपल्याकडे आहे। पण आता काय अडचण झाली माहितीये का, सध्याच्या काळात 2 अडचणी अशा आहेत की सकाळची कीर्तनं जवळजवळ नामशेष होत आली। जुन्या काळात सकाळची कीर्तनं व्हायची, सकाळची कीर्तन काय होत चाललेली आता, बंद होत चाललेली, आणि ती बंद होत चालल्यामुळे जवळजवळ आता ती विराणीची मधुर भावाच्या चिंतनाची परंपरा
खंडित होऊ पाहते. आणि काय काय ठिकाणी योग असतो त्या मधुर भावाच्या अभंगावर चिंतन करण्याचा, पण टिप्पण ते बसलेलं नसतं, ही अडचण असते. पण अशा स्थितीमध्ये मी फार विद्वान आहे, फार अभ्यासू आहे असं काही नाहीये. पण वायाची दिवसा उपनाला चित्ता ज्ञानोबराय म्हणतात. तसा खरं तर या अभंगाच्या उंचीवर जाऊन, या अभंगाच्या स्थितीवर, या उंचीवर जाऊन मी चिंतन करणं आणि तुम्हाला त्या उंचीवर नेणं ही मोठी अवघड गोष्ट आहे. पण तरी सुद्धा जोग महाराजाच्या कृपेने दास प्रयत्न करणार आहे. ऐका मंडळी, परमार्थ ध्येयापर्यंत जाण्याकरता फुकट जात नसतो. जीवात आणि देवात मानलं तर खूप अंतर आहे, नाहीतर काहीच नाही. एका ज्ञानोबाऱ्याच्या दोन भाषा सांगतो. ज्ञानोबाऱ्या म्हणतात, जवळी आहे परी भेटेना, तुझी आहे तुझं जवळी, तुझे आहे तुझं पाशी, परी तू जागा चुकलाशी, सोडून या नाशी तुझ्या घरच्याने केली. ही जशी भाषा आहे तशी ज्ञानोबाऱ्याची भाषा आहे, दुर्लांबुला केला गी बाई. ज्ञानोबाऱ्या कधी म्हणतात जवळच आहे तो, कधी म्हणतात दूरचा केला. हे काय? कारण श्रुती मातेनंच त्या परमात्म्याचं वर्णन करताना सांगितलं, तदै जती तन्नय जती तद्दुरे तदंतिके. तो आत आहे, तो बाहेर आहे, तो जवळ आहे, तो लांब आहे. आपल्या वेदांतात ते प्रश्न आहे पाप गोड असा. म्हणजे का हो, वेदासारख्या सर्वज्ञानी निश्चयानं बोलायला पाहिजे. तो जवळ आहे का लांब आहे म्हणायला, एक जवळ आहे म्हणायला पाहिजे, नाही तर लांब म्हणायला पाहिजे. असं दोटप्पी बोललं नाही पाहिजे. हे द्वयर्थ सामान्य लोकांचं जाऊ द्या. सामान्य लोकांचं कसं असतं, काय काय महाराजाची पद्धत अशी असते, महाराज नाही तर म्हणत नाहीत आणि तारीख तर देत नाहीत. नाही म्हणत नाहीत, तुमच्याकडे नाही तर कुठं कीर्तन करायचं, आम्ही कशासाठी येत. नाही तर म्हणत नाहीत आणि वेळेवर तारीख तर देत नाहीत. हे सामान्याचं ठीक आहे, पण वेद असं द्वयर्थ का बोलतो? वेदानं का म्हणावं देव जवळ आहे दूर आहे? त्याचं उत्तर देताना आपल्याकडे वेदांतात प्रसिद्ध उत्तर आहे. त्यांनी सांगितलं, जी वस्तू परिच्छिन्न असते, परिच्छिन्न वस्तूला यथार्थ तर्क देता येत असतो. जी वस्तू व्यापक असते त्याला यथार्थ तर्क देता येत नसतो. आमच्या घरामध्ये पाण्याचा डेरा आहे, त्याच्यात किती लिटर पाणी आहे सांगता येतं. आमच्या गावामध्ये जी पाण्याची टाकी आहे त्याच्यात किती लिटर पाणी आहे सांगता येतं. आमच्या गावाजवळ जे धरण आहे ते किती TMCचं आहे हे सांगता येतं. पण समुद्रात किती पाणी आहे सांगता येत नाही. व्यापकाला यथार्थ तर्क नसतो. पण चला मंडळी, ते तत्व जवळही आहे दूरही आहे असं गृहीत धरून, पण जवळी आहे परी भेटेना अशी अडचण आहे, आणि दूर आहे ते तर भेटच ना ही अडचण आहे. जीवात आणि देवात खरं तर मानलं, मी वाक्य बोलून गेलो, ठरलं तर काहीच अंतर नाही आणि नाही ठरलं तर खूप अंतर आहे. तुकोबाऱ्याचं प्रमाण काय? देव पाहावो देव पाहावो, उंच ठाई उभे राहावो. तुम्हाला देव पाहायचं असेल तर काय करावं लागेल? उंचीवर जावं लागेल. उंचीवर म्हणजे बुर्ज खलिफाच्या टावरवर जायचं का? नाही. उंचीवर म्हणजे विचाराच्या उंचीवर जावं लागेल. दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. ज्यानं वृत्तीची सूक्ष्मता केली तो त्या तत्वाला पाहू शकतो. नाहीतर तसं पाहायला गेलं तर ते अवघड आहे, लांबपण आहे. असो, पण आपल्या गाथ्यात बी बघा, परमात्मा प्राप्ती सोपी आहे, परमात्म्याची साधनं सोपी आहेत अशी प्रमाण आहेत, आणि अवघड आहेत अशी बी प्रमाण आहेत. पण खरं बोलू का, अवघडच आहे. विठाला मोठे अवघड Yeah!
अवघड वाट आणि कोणा सांगावा बोभाट. खरं ते बोभाट करूनच सांगायला पाहिजे, पण बोभाटा जोगा आमचा आवाज नाही. आहे ना आमचे ओंकार महाराज, आमचा आवाज आणि ओंकार महाराजाचा आवाज कम्पेअर करायचा ठरला तर यांचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आणि आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. त्याला किती खाच आणि किती खळगा मापच नाही. कोणाची कोंबडी जरी मेली तरी स्पीड ब्रेकर. आता काय सांगा, असं काय हरकत नाही. मोठी अवघड वाट कोणा सांगा बाबोबाट, तरी अर्जुना पाही प्रवेशावया माझ्या ठाई. उपायाची नाही वान येत. पण अवघड आहे मंडळी, तिथे जाणं अवघड आहे. कसं अवघड आहे? योगाच्या मार्गाने जाणं अवघड आहे, हे तर सगळ्याला मान्यच आहे. ज्ञानाच्या मार्गाने जाणं अवघड आहे, हे मान्य करावंच लागतं. क्षुरस्य धारा निशितम दुरत्यया दुर्गम पतस्तत कवयो वदंती. शानी शानी माणसं सांगतात परमार्थाचा मार्ग चालणं म्हणजे वस्त्र्याच्या धारेवर चालणं सारखे. हो हो, धारेवर चालण्यासारखं आहे. पण आमच्या सगळ्याच्या डोक्यात एक आहे की भक्तिपंत बहु सोपा. महाराज हे म्हणत असताना भक्ती तो कठीण हे आपण विसरतोय. सोपं का म्हटलं? अन्यस्मात सौलभ्यो भक्तो. नारद भक्ती सूत्र आहे, अन्याच्या मानानं सोपं आहे तसं हे बी अवघडच आहे. हे अवघड आहे. अवघड आहे का बरं? अवघड आहे का बरं? त्याच्यापर्यंत जाणं अवघड आहे. अडचणी काय आहेत? भरपूर अडचणी. जीवात आणि देवात एवढ्या अडचणी आहेत त्याचं मोजमाप नाही. योगाच्या मार्गाने गेल्यावर काय अडचण आहे? एक ओवी सांगतो फक्त. सगळ्या ओव्या सांगायला मला वेळ नाही, सगळ्या ओव्या आठवत नाहीत असं कीर्तनकारांना म्हणायचं नसतं. मध्यमा मध्य विवरे. काय ओवी? मध्यमा मध्य विवरे तेने कोरीवे दादरे ठाकले चवरे ब्रह्मरंग. म्हणजे जेव्हा तो योगी ओढ्याना बंद लावून, म्हणजे ही जी नाही ह्या खळग्यात बसावं लागत, बसत नसते आपल्यासारख्याची. त्याला लय कष्ट घ्यायला, लगेच नका बसू तुम्ही, अवघड असतं ते. तुम्हाला तरी सहज शक्य होईल, मला तर जाऊ द्या ना, अंदाज घ्या त्याला बरा. हो, प्राणवायू अधोगामी करायचा, मूळ बंद लावून आपण वायू ऊर्ध्वगामी करायचा. आणि दोन्ही वायूची टक्कर स्वाधिष्ठान चक्रावर झोपलेली कुंडलिनी बाळा ती जागी होती. आणि जसा घाबरलेला साप कोण्यातरी छिद्रात जाण्याची जागा पाहतो, तसं त्या सापाला इडा पिंगला सुषुम्नेचं जे मधलं दार आहे त्याला छोटस विवर आहे, बारीक छिद्र आहे, ती कुंडली म्हणे त्याच्यात प्रवेश करते. मध्यमा मध्य विवरे. मध्यमेचं इडा सोडली, पिंगला सोडली आणि मध्ये सुषुम्ना. हो, नागिनी उत्साहे, नागिनीचा उत्साह केला. नवहे द्वारे निरोधून नाडी त्रया माझी सुषुम्ना संचरण. हो, न साधे हा मार्ग ऐसे बोलती पुढारी जन. आपलं मुनिजन न साधे हा मार्ग जाणं. बरं, ते दादरा कोरीव. दादरा शब्दाचा अर्थ माऊली जिना. जिना तो कसा आहे म्हणे? कोरीवे दादरे. हा, तुमच्या भाषेतला दादरा वेगळा ना, इकडचा दादरा वेगळा. कोरीव दादरा आहे, कोरीव. अबर तो कोरीव दादरा नुसता रिकामा नाही. मग त्या योग्याला तिथं जात असताना करोनी सप्त धातूची होळी, व्याधीच्या शिसाळी, पुजिली यंत्रे, मग कुंडलीचा टेंबा, आधारी केला उभा, तया चोजविली प्रभा, निमिथा बरी. असं अनेक प्रतिबंध सोड तिथं जावं लागतं. योगाच्या मार्गाने जाणं अवघड आहे. ज्ञानाच्याही मार्गामध्ये अनेक प्रतिबंध आहेत, तसे भक्तीमध्ये सुद्धा बरेच प्रतिबंध आहेत की जीवाला देवापर्यंत जाण्याकरता अडचणी निर्माण करणारे. काही ओव्या सांगतो आणि मला जो पाहिजे तो मुद्दा घेऊन अभंगात प्रवेश करतो. ऐका, खूप ओव्या आहेत, खूप. तया महेंद्रादी पदे करिता ती वाटवदे, रिद्धी सिद्धीची द्वंद्वे पडून ठाती, काम क्रोधाचे विलग उठावती अनेक. हे विकार आडवे येतात. अजून ज्ञानोबा राय म्हणतात, तेथ आडवावया आले. आडवावया आले कोण? ते दोष वैरी धोपटिले. ते कोण आहेत? तया माझी पहिले देहांकार. माणसाला देहबुद्धी, माणसाला संसार आसक्ती, या सगळ्या गोष्टी अडचणीच्या येतात. पण या सगळ्या अडचणीचा अंतर्भाव मी 3च अडचणीत करतो रघु महाराज. पहिली अडचण आहे देहाची, दुसरी अडचण आहे आपल्या परिवाराची, आणि तिसरी अडचण आहे समाजाची.
साधक परमार्थाचं ध्येय गाठत असताना जेव्हा साधना करतो तेव्हा देह आडवा येतो. कोठे आड आली हे देह बुद्धी. माणसाची देहबुद्धी काय येते? आडवी येते. परमार्थामध्ये आडवी येते. हो, मग सगळ्यात पहिल्यांदा काय करतात ते दोष वैरी धोपटिले. ते वैरी धोपटले तया माझी पहिले देहांकार. देहाचा अहंकार कसा धोपटायचा? मला त्या साधूचं नेमकं संतांचं नाव आठवे ना. कोण एखाद्या साधकाला आठवलं तर पहा, माझ्या अल्प माहितीनं जोगा परमानंदाच्या चरित्रातली ती कथा आहे. संत जोगा परमानंद, त्यांचा नियम असा होता की ते रोज सकाळी देवाला 1000 लोटांगण घालायचे. किती? 1000 दंडवत घालायचे जोगा परमानंदजी. 1000 दंडवत. आणि साधू आहे बाबा, चांगला आहे. हो, म्हणून विरक्ताला प्रसिद्धी लवकर मिळते. विरक्ताला संपत्ती बी लवकर मिळते. पाकिटावाल्याची संपत्ती कमी, एवढी न घेणाऱ्यांची. विठाला आता काय काय गोष्टी बैठकीतल्यातली स्टेजवर सांगून जमत नाही पाटील. नंतर सांगन तुम्हाला. काय अवघड आहे. अरे साधू आहे, साधूला काहीतरी द्यावं. आता पहा ना, समजा माऊलीलाच वाटलं बाबाचा शर्ट लय दाटायला लागला, नवीन घ्यावा द्यावा, वाटन का नाही? 8 वर्षात तर काय वाटलं नाही. बघू या वर्षी वाटलं तर वाटलं. अण्णा कुठे? अण्णा आहेत, अण्णा आहेत. मग त्या जोगा परमानंद साधूला कोणीतरी एकानं रेशमी कपडा दिला. रेशमी शर्ट सिल्कचा कोसला सदरा दिला आणि त्याने त्या दिवशी तो घातला. ते रोज 1000 दंडवत घालायचे. कोणाला? देवाला. आणि त्यांची वेळ ठरलेली होती, एवढ्या तासात एवढे दंडवत. पण त्या दिवशी ते दिवसभर घालायला लागले, पण दंडवतच संपले नाही. का संपले नाही? त्यांनी आत्मपरीक्षण केलं. अरे 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 म्हणले, दंडवत घालायलाच वेळ लागला. त्याचं कारण आहे ह्या देहावर हा रेशमी कपडा आला. कारण प्रत्येक दंडवताला मनात यायचं, कपडा खराब झाला तर, खराब झाला तर, कपडा खराब झाला तर. म्हणून एका संतानं म्हटलंय, नर कपडन को डरत है, नर कपडन को ना. श्लेष आहे बारीक आहे का? नर कपडन को डरत है, नरक पडन को ना. माणसं कपड्याला भीतात, नरकात पडायला भीत नाहीत. विठाला त्याच्या लक्षात आलं, अरे देहबुद्धी जागी झाली आणि आज परमात्म्याच्या सेवेमध्ये अंतर पडलं. त्यांनी असा मस्ताडलेला एक वळू पाहिला, त्याच्या शेपटीला दोरी बांधली, आपल्या देहाला बांधला आणि सगळं गावभर आपलं शरीर फरफटून नेलं. दोष वैरी धोपटिले. देहाचा प्रतिबंध आहे. देहाचा प्रतिबंध झोडून काढला झोडून. साधकाला हा देहाचा प्रतिबंध झोडून काढण्याकरता बोलणं सोपं आहे मंडळी, करणं अवघड आहे. बोलता वाटे सोपे, करणे करता टिंब टिंब अर्थात टीर कापे. सिद्धेश्वर महाराजांनी एखादा मुखडा वाजवला, आसाराम महाराजांनी एखादा मुखडा वाजवला, वाटतं असंच वाजवायचं. सोपं नाही. वैद्य बाबाच्या क्लासची घटना सांगतात. वैद्य बाबाकडे पोरगा आला आणि वैद्य बाबाचा ते तिरकीट तक्ता लय महत्वाचा असतो म्हणून. एक पट वाजवा, तिरकीट तक्ता, दुप्पट, चौपट, आठपट. मला बी लय कुठे तर वजन पाडण्यापुरतं पाठ केलंय मी. हा कुठे तर ते वैद्य बाबानं असं गोड लागायचं म्हणून. ये पोरगा मला, बुवा तुमचा पकवाजाचा बोल किती गोड लागतो, आमचा लागत नाही तसा गोड. फुकट नाही, त्याला घासावं लागत. आणि त्यानं खरंच इटानं घासली. विठाला वैराग्य सुपारी. देहबुद्धी जाणं सोपं नाही महाराज. देहबुद्धी कशी डोकं काढते महाराज. आपण एखाद्या घरी जर गेलो आणि एखादा इंजिनियर असला, त्याची ती परीक्षा झाल्यानंतर ते सर्टिफिकेट देण्याचा एक कार्यक्रम असतो त्यांचा.
काय म्हणतात मालक त्याला, दीक्षांत असंच काहीतरी म्हणतात. बरं त्याच्यामध्ये 50 जणांचा फोटो असतो. किती जणांचा? 50 आणि तो नेमका पोरगा आपल्या पुढे फोटो राहतो. महाराज सांगा बरं मी तो कुठे. आता त्या 50 कसा ओळखू यायचा तो. पण तो तेवढ्या सांगतो महाराज आहे ना मी आहे. त्याचं तोंड दिसत नाही पण त्यानं त्याच्यावर सुद्धा आपली बुद्धी जागी ठेवली. सोपं नाही पण कदाचित माणूस त्याचा प्रतिबंध करेल. हो त्याचा प्रतिबंध करेल. दुसरा प्रतिबंध आहे जडाचा. जडही परमार्थामध्ये आडवं येतं. धन दौलत हे जे काय आहे, स्थावर मालमत्ता जे काय असेल विषय, हे सुद्धा आडवे येतात. तेही आडवे येतात पण त्यालाही काय करावं लागतं. हो उल्लंघोनी जड गेलो आधी, उल्लंघोनी जड माणसाचा कोणाला पाड, उल्लंघोनी जड गेलो आधी. तुकोबाराय म्हणतात देव तीही बडे धरिला सायासे, करोन्या नाश उपाधीचा पूर्व पक्षी धातू धिकारिले, जन धिकारिले स्वय जनार्दन तेचे झाले. हा एक प्रतिबंध आहे. पण कदाचित महाराज माणूस तोही प्रतिबंध दूर करेल. पण सगळ्यात मोठा प्रतिबंध परमार्थात आहे तो म्हणजे समाजाचा. किती प्रकारचा समाज? 3 प्रकारचा समाज. कोणता कोणता? परमार्थ इतर समाज. आधी परिवारातले लोक पहिले काय आहेत? परिवारातले लोक. दुसरे आहेत परमार्थ इतर लोक. बोलू आता तिसरे परमार्थातले लोक. विठाला विधान तिसरं जरा खरपूस आहे रामेश्वर बुवा, पण प्रमाण आहे माझ्याकडे. प्रमाणानं सिद्ध करणार. सगळ्यात पहिला प्रतिबंध परिवारातल्या लोकांचा. येते तुझी या भजनाड दाविती प्रपंचाचे. अरे तुझं काय वय आहे का टाळ घेऊन नाचायचं आणि उड्या मारायचं? आपलं घरी या कामधंदा करा. पण माझं ठरलंय. काय ठरलंय?
विठोबाचे दास प्रमाण लय गोडे, आम्ही विठोबाचे दास, चिंता झुंगारिली आस. ठरलंय आमचं आता त्या ध्येयमाळी वनमाळी हेच माझं ध्येय असल्यामुळे आता काय व्हायचं तर हो द्या. परी हा वनमाळी न विसंबे. परमार्थात किंमत मोजावी लागते, प्रत्येक गोष्टीला किंमत मोजावी लागते. या जगात कोणालाच काही मिळत नाही फुकट. दिदल्या वाचून फळप्राप्ती कायची. तपे विन दैवत शक्य आहे का? दिदल्या विन प्राप्त शक्य आहे का? गुजे विनहित शक्य आहे का? नाही, करावंच लागतं. केल्या विन नवे हाती. हे परस्पराला भ्रम आहेत महाराज. ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटतं, ह्याला वाटतं ह्याला फुकटचं भेटलं, आणि सगळ्याला वाटतं महाराज लोकाला फुकटचं भेटत नाही. फुकटचं नाही. हां, एवढ्या गारठ्यासुद्धा थंड वातावरण आहे तरी कीर्तन झाले. माझा फेटा बघायचा घामानं भिजलाय. आमचा घामाचा पैसा आहे हो, फुकट नाही भेटत, फुकट नाही मिळत. किंमत मोजावी लागते. एक तोळा सोनं घ्यायचं असलं तर दीनानाथ बुवा 80,000 मोजावे लागतात. एक पाण्याची बाटली घ्यायची असली तर 20 रुपये मोजावे लागतात. तसं देव जर भेटायचा असेल तर त्याची जी किंमत आहे ती मोजावीच लागते. ती कोणालाही मोजावी लागते, गरीबाला पण आणि श्रीमंताला पण. मोजणार म्हणली ना, मोजणार. परी हा वनमाळी न विसंबे. मी या देवाला, या कृष्णाला सोडणार नाही. अगं त्याला सोडणार नाही, पण हे वागणं बरं नव, चांगलं नाही. ते बोलूच नका म्हणलं. आणि ऐकलं का, मला हिंमत का आली म्हणे. का हिंमत आली? माझ्या आधीच्या बऱ्याच जणी त्याच्या नादाला लागले आणि त्यांचं कल्याण झालं म्हणून मला हिंमत आली. कोण कोण बरं? तू कायच्या आधी ज्ञान आहे, ज्ञानाच्या आधी जनाई. करू का प्रयत्न? काय करावं आता? मध्यम लावून द्या. एकच लावायचं होतं, 4-5 पंचम लागले वाटतं. थाप. 5 आदा खालीच म्हणतो. 5 आदा माचा पोंगडाने शेण. घर रिघे न घे त्याचं घर निघेल म्हणले. कोण? ज्ञान आहे. पुढे जा नाही म्हणले. चनी म्हणे देवा झाले मी येसवा, रिघाले केशवा घर तुझे. आणि आमच्या परमार्थाचा नेम आहे. पुढे गेले त्यांचा शोध येत मारत. मी ठरवला आता त्यांनी ध्येय वनमाळी ठेवला, आम्ही सुद्धा वनमाळीच ठेवणार. परी हा वनमाळी न विसंबे. त्याला विसरणार नाही.
अगं पण लोक तुला बोलतात, काय करतील करून करून, वाळ जनमच, मला वाळीत टाकतील आणि टाकलेलंच बरं म्हणली. ह्या लोकांच्या नादी लागून काय करे, माझा गाता पाठ करायचा राहिला निम्मा ह्यांच्या नादी लागून. देवा शपथ खरं सांगतो तुम्ही, माझा गाथा जो राहिला ना पाठ करायचा, केवळ तुमच्या नादी लागून वाटू आपलं राहिला बघा. तेव्हा मला तात्या म्हणायचे, तू फेटा उपरनं आलं की तुझा गाथा राहील. पण तेव्हा लोक म्हणायचे, उमेश बा काय तुमचं कीर्तन. लोक न्यायला कुठं कुठं यायचे आणि कुठं कुठं नेऊन सोडलं मला लोकांना. ते नारळ आणि ते लक्षात आलं आता तुमच्या. जनस्तुती लागे मधुर असो, हे वाळलेलंच बरं म्हणले. काय याच्या नादी लागून उपयोग आहे. आणि लोकांचं काय हो, कोणाला मानतील आणि कोणाला काय करतील सांगता येत नाही. परवापर्यंत जे होते ते काल कुठे गेले येईल 2 दिवसात तुमच्या ध्यानात. लोकांचं काय, लोकांनी वाईट टाकलं तरी चालेल, लोकांना मला शिंदळ म्हणलं तरी चालेल. काय, परमार्थिकाला येणारा रोग, परमार्थिकाची होणारी निंदा, योग वाशिष्ठात रामानं म्हटलंय, हा माझा अनुग्रह आहे. मद अनुग्रह लक्षणम देशत्यागो महाव्याधी. लोक एवढे मागे लागले, गावाच्या बाहेर हाकलून दिलं म्हणे एखाद्याला, किंवा एखाद्याला रोग झाला तर रामप्रभू म्हणले माझ्या अनुग्रहाचं लक्षण आहे. काय लक्षण आहे तुम्हाला घटना सांगतो महाराज. हे बावडा लागतं ना आपल्याला, बावडा तुकोबाराच्या सोहळ्याचा जाताना बावडा इंदापूर, तिथे एक मारवाडी समाज आहे. त्या समाजातली एक बाई बालविधवा झाली, तिनं पुनर्विवाह केला नाही, पण ती मोठी पारमार्थिक. ऐका बरं मंडळी, ती दिवसातून 11 वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायची. किती वेळा? 11 वेळा. महाराज काय काय संसारिकाची जर साधना आपण पाहिली तुम्हाला लाज वाटते हो. आता आमचे जिंतूरचे, गावाचं नाव काय तुमच्या? मालेगाव. हे मालेगावचे एक साधक आहेत महाराज. हे ह्याने ज्ञानेश्वरी आखी लिहून काढली, आणि एकट्याने नाही, गावामध्ये किती लोकांची झाली आता? 51 लोकांकडून ग्रंथ लिहून काढला या माणसाने. कशी साधना करतात. त्या नेवाशाजवळ एक बाई भेटली महाराज मला. त्या बाईनं ज्ञानेश्वरीचे 1100 पारायण केलेत. किती 1100. कधी कधी आम्हाला लाज वाटते बाबा महाराज, जर संसारात गुंतलेले, आवताला झुपलेले जर एवढी साधना करतात, आम्हाला देवाला सोडणाऱ्याने किती केली पाहिजे. लाज होते महाराज काय काय लोकांची साधना, लाज होते, अवघड आहे. लाज वाटते काय काय लोकांचा परमार्थ पाहून, संसारात राहून एवढा गोड पर. महाराज त्या धाराशिव जिल्ह्यामध्ये एका माणसानं गाथा कसा पाठ केला माहिती? गाथा तो मूलमुजरी करतो माणूस हो. ह्या धुऱ्यावर एक घोडी ठेवायची आणि ह्या धुऱ्यावर एक गाथा ठेवायचा. एक चरण बघायचं, हे मुरडण मारायचं, दुसरं चरण बघायचं आणि दुसरं मुरडण बांधायचं मारायचं, असा गाथा पाठ केलाय. काय लोक, ती बाई ना ती साधना सांगत होतो. 11 वेळा विष्णू सहस्रनाम म्हणायचे आणि राहिलेल्या वेळात विठ्ठल 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 जप चालू. मग जवळ कोणी गेलं, फोई होट होट, तू घाबरू नको, रडायला काय झालं तुला? तुला नाही माय, तुला देवा असं ती करायची नाही माय. हे वाळूक निबर झालेले म्हणून काय परिणाम झाला. कोणाला चिडचिड करायची, फडफड करायची. कोण? ती म्हातारी. मी एकदा गेलो म्हणे, अहो त्या फुईला सांगा समजून, कोणाला नीट बोलत नाही. मला आत्या मला चांगलं बोलायची. कधी आले बाबा? हाय ना मुका, जावा मग जा. हे तिचं गोड बोल नाही. मी एकदा तिला म्हटलं, आज फुई, त्याला फुई म्हणायचे. फुई तू एवढे लोकाला वसवस करत राहते, तो आजारी पडला तर तुझ्याजवळ कोण येईल? तुम्ही महाराज तुम्हाला माहित नाही म्हणली, ह्यांना गोड बोललं की जप राहतो म्हणे. शब्द आला लक्षात? ह्यांना जर गोड बोललं की काय राहतो?
माझा जप राहतो म्हणे. आणि हे बोलल्यावर काय बोलणार आहेत? तुमच्याकडे कोण आलं ना आता मुख्यमंत्री कोण होणार आहे, बाकी काय बोलणार आहे ते. वाळून या जन जावे दुरी, उलट हे दूर गेलेलेच बरे. म्हणून एखाद्यानं आपल्याला वाळीत टाकणं पारमार्थिक जर असेल तर मद अनुग्रह लक्षणम, तो देवाचा अनुग्रह आहे. टाकू द्या म्हणले वाळीत. काय होतं? नय बैसो फार, नय बोलो फार, बैसो जनामध्ये सावधान बुद्धी इंद्रिय दमी. हो, आवडी विठ्ठल गाईजे एकांती अलभ्यते ती लाभ घरा. मला तुम्हाला खरं सांगतो, 4 कॅमेरे तरी कबूल करतो. हे कीर्तनाच्या नादी लागून ना माऊली, नित्यनियम सुद्धा रोज नीट होत नाही. नित्यनियम रोज नीट होत नाही. मी आळंदीत जेव्हा 4 वर्ष राहिलो, मला पाहिलेली माणसं आहेत. एकही दिवस माझा प्रदक्षिणा चुकली नाही, एकही दिवस जोग महाराजाचं भजन चुकलेलं नाही, एकही गुरुवारची पालखी चुकली नाही. आणि आता आळंदीत येतो, एवढा थकून येतो, जायची बुद्धीच होत नाही. याचं कारण काय? समाज. म्हणून हे दूर गेले तेच बरं. ते डोंगरेजी महाराज काय करायचे म्हणतात, कथा करताना असे समोर कृष्णाची मूर्ती ठेवायचे आणि मूर्तीकडे बघूनच कथा करायचे. कधीच लोकांकडे पाहत नव्हते, लोकांकडे पाहत नव्हते. लोकांनी एकदा त्यांना त्याच्या भक्ताला विचारलं, का हो डोंगरेजी महाराज लोकांकडे का पाहत नव्हते? म्हणजे न पाहण्याचं कारण आहे. काय कारण आहे? त्यांना लोकांकडून काही पाहिजेच नव्हतं. पाटील काय शब्द आहे? लोकांकडे का पाहत नव्हते? लोकांकडून काही पाहिजेच नाही. आम्ही लोकांकडे का पाहतो? आम्हाला लोकांचा मान पाहिजे, आम्हाला सन्मान पाहिजे. कधी परमार्थातली वीरता आमच्या अंगात येईल? असो, चला. उलट बरं आहे म्हणजे वाळो जनमच शिंदळी. उलट भगवत भक्ताची जर चर्चा झाली आणि त्याची जर कोणी निंदा केली तर ते काय आहे? कर्माचा सिद्धांत असा आहे. नियम काय? ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात कृते तथा संचित कर्म जळून जातं म्हणे. वृत्ती औदासिन्याला आली म्हणून क्रियमान लागत नाही, पण प्रारब्ध भोगूनच संपावं लागतं. नाही नाही, हरिकृपे त्याचा काय होतो? नाश होतो. हरिकृपे नाश होतो. पण क्रियमान त्याला लागत नाही. पण घडत नाही का? घडत नाही का? घडतं ना. एखादा म्हणला, समजा ते फायरप्रूफ जॉकेट असतात, फायरप्रूफ जॉकेट असतात ना, त्या अग्निशामकवाल्यांकडं फायर जॉकेट असतं. ते अग्नीत जातात, त्यांना पळत नाही. याचा अर्थ कोणालाच पळत नाही का? अग्नी पेटला म्हणजे पळणारच. मग साधूच्या क्रियमान त्याला लागत नाही. मग ते कर्माचा नियम असा आहे, ते फळ दिल्याशिवाय संपतच नाही. मग त्याच्या क्रियमानाचं काय होतं म्हणे? त्या साधूच्या क्रियमान जे त्याच्याकडून घडलं त्याचं काय होतं? त्याची संगती आपल्याकडे शास्त्राने अशी लावली, साधूकडून जर चांगलं कर्म घडलं तर पुण्य होतं, कधी कधी साधूकडून चुकीचंही कर्म घडतं, ते पाप होतं. मग काय होतं म्हणे? साधूचं जे जे चांगलं कर्म आहे ते कोणाला जातं? त्याची स्तुती करणाऱ्याला. आणि साधूकडून घडलेलं पाप कुठं जातं? त्याची निंदा करणाऱ्याकडं. लोकांना शिंदळी म्हणलं तर ते त्यांच्या पायावर दगड मारून घ्यायला लागले. येती निंदका पाशी आशेषही पापे. हो, निंदा काय कशी होवी? आशा जैसी दुःखाते व्याली निंदा दुरिते. म्हणून वाळू जनमज मनोदोषी, पण माझं देह ठरलंय पर्यावन माडी न विसंबे. मी ह्याला विसंबणार नाही. कारण काय सांगावं कोणाला लागतं? ज्यांना लौकिकाची आस आहे त्यांना. तुम्हाला काय सांगते? तुला अजून लास आहे आणि तुला आत्ता सांगते, जोवरी तुम्हा मागिलाची आस तोवरी उदास होऊ नका. जोपर्यंत तुम्हाला लौकिकाची आस आहे तोपर्यंत माझ्यासोबत येऊ नका. ते कबीर महाराजाचा दोहा आहे, कबीरा खडा बाजार में लकोटी लिए हाथ. कबीरा खडा बाजार में लकोटी लिए हाथ, जो घर फुके आपना वो चले हमारे साथ. ज्याला स्वतःचं घर जाळायची कुवत आहे म्हणले त्याने आमच्या सोबत या, नाही तर खुशाल संसारामध्ये राहा, आमच्या सोबत येऊ नका. सवे आता येऊ नका कोणी, सासूर वाशिनी बाई आणू. जोवरी तुम्हा मागिलाची आस तोवरी उदास होऊ नका. तुम्ही उदास झाले नाही म्हणून तुम्हाला लौकिकाचा विचार आहे,
पण माझं तसं नाही. मग माझं कसं आहे? असे गायक वादक असले की कीर्तनकार असा ठेवत जा. हलका असला तर उडून जाईन मंडपाच्या वर. मी म्हणून दम काढली. सांडोनी लौकिक झालीये उदास. अरे तुम्ही सांगता कोणाला? लौकिकाची भीती कोणाला? ज्याला लौकिकाची आस आहे त्याला. अरे लौकिकाची आस मी कधीच सोडून दिली. मला आस नाही. ऐकलं ना? मी उदास झाले. उदासीना. उदासीना म्हणजे उद म्हणजे वर. वर जाऊन बसले. मी आता विचाराच्या या उंचीवर आहे. परमार्थ सत्तेवर मी आहे. आता संसाराच्या सत्तेवर कशाला येऊ? ह्या लौकिकात कशाला अडकू? म्हणून सांडूनी लौकिक झालीये उदास. आता मला लोक काय म्हणतील आणि लोक काय देतील याची आशाच राहिली नाही. मग काय ते गुरुवारी घुले बाबा एक ओवी सांगायची. लय गोड ओवी आहे. आणि काही शाखा उपरता. लक्ष देऊन ऐका ओवी. आणि काही शाखा उपरता जिया सनकाधिक नामे ख्याता फळी मुळी ना ढळता भरलिया ब्रह्मी. बुवा काय म्हणायचे? जनकाची स्वारी निघाली आणि अष्टावक्र पाय पसरून रस्त्यात बसले. मस्त फकीर पाय पसरले आणि बसले. तेवढ्यामध्ये जनकाची स्वारी आली. एक चौबदार पुढे गेला. भालदार चौबदार. अ बाबा पायाकडा स्वारी जाणार आहे. पाय नाही आखडणार. आणि काय आखडणार नाही? मी हात पसरला नाही म्हणून पाय आखडणार नाही. पाय कोणाला आखडावा लागतो? ज्याने हात पसरला त्याला. एक हापूस आंबा होता आणि बाजूला केशर आंबा होता. कोण कोण? हापूस आणि केशर. हापूस म्हणतो केशर, केशरे लय ताण लागली रे, देता का पाणी? हापूस काय म्हणतो? केशरराव लय ताण लागली हो. हापूसराव म्हणले आता तुमचं तसं तसं आमचं म्हणजे मला बी ताण लागली. काय राव म्हणले आपल्याला जाता येत नाही, जाऊन आपण पाणी पिलं असतं. बरं आमच्या मुळ्या लांब लांब गेल्या पण आता भूजल पातळीच राहिली नाही, तर काय करा? हापूसराव म्हटले केशरराव टेन्शन घेऊ नका म्हणले. ह्या मालकाला जर उन्हाळ्यात जर आंबे खायचे असतील तर कुठूनही झक मारील आणि पाणी घालीनच. कुठून बी आणील पण पाणी घालील. त्याला मुळाला पाणी का घालावं लागलं? कारण त्याला फळ पाहिजे म्हणून. म्हणजे मुळात कोण अडकत? जे फळात अडकत ते. साधू मुळातच अडकला, फळातच अडकला नाही म्हणून मुळात अडकला. आज लौकिकाच्या बाबतीत उदास झाले आणि आता काय म्हणते तू? नाही के वचन
उदास झाले. काय असतं माणसं लोकात कोण अडकतात, ज्यांना लोकांकडून काही पाहिजे असलं तर. मला काही पाहिजेच नाही, मला त्यांची आस नाही, म्हणून मी उदास झाले. बरं लोक काय करतील, मला मारतील. मीराबाईला विष का प्याला, राणाजीने भेजा. नाही भय आस जीवित्वाची, मला जीवित्वाचं भय नाही आणि कोणाची आस नाही. ह्या लौकिकाला झुंगारून मी कधीच गेले. आणि आता कोणाला काय बोलायचं ते बोलू द्या, नाही के वचन. आता मला मी ऐकत नाही. बोलणारे दोन प्रकारचे असतात. कोणी अडचणीत आला ना, तुम्हाला साधं उदाहरण सांगतो. विंचू चावला की दोन प्रकारचे लोक आहेत. अहो चावाय नव्हता पाहिजे, बिचाऱ्याला किती त्रास होतो. आणि काय काय लोक म्हणतात 100 पाप केल्याशिवाय चावतच नसतो. 100 पाप केल्याशिवाय चावतच नसतो. आपलं काहीतरी पाप घडलंय म्हणून अशी बोलणारे असतात आणि अशी बोलणारे असतात. पण माणसानं काय करावं, काय करावं. अहिल्या काय, अहिल्या घडू नये. चुकून चूक घडली अहिल्याकडून महाराज. पण अहिल्याने एक केलं, जंगलात गेली, एकांतात राहिली. माणसानं अपवाद आला की एकांतात जावं. आणि दुसरी गोष्ट, अहिल्या एकांतात राहिली, तिनं दुसरी गोष्ट केली, अहिल्या दगड झाली. अहिल्या काय झाली माऊली, दगड झाली. दगड कशाला म्हणतात, दगडावर उन्हाचाही परिणाम होत नाही, पाण्याचाही परिणाम होत नाही. माणसावर अपवाद आला की माणसानं दगडासारखं व्हावं. कोणी सहानुभूतीनं बोलू लागलं त्यालाही किंमत देऊ नये, आणि कोणी निंदा करू लागलं त्यालाही किंमत देऊ नये. आणि अहिल्यानं तिसरं केलं, एकांतात गेली, दगड झाली, आणि अहिल्या रामाची वाट पाहत बसली. माणसाच्या जीवनात जेव्हा असा लोकापवाद येतो तेव्हा एकांतात जावं, दगड व्हावं आणि देवाचं चिंतन करावं. पण आता मी या लोकांचं ऐकायला तयारच नाही के वचन. कोणी मला गोड बोलले तरी नाही के, आणि कोणी मला निंदा करायला लागली नाही के. आपण महाराज मंडळीत महाराज, आपण लय सावध राहिलं पाहिजे. सध्या ओंकार महाराज तुम्ही, आसाराम महाराज तुम्ही, माऊली तुम्ही, माणिकराव तुम्ही, मी, आपण त्याच टप्प्यावर आहेत सध्या. आपण गावोगावी गेलो ना, लोक म्हणतात देशमुख महाराज आम्हाला, ओंकार महाराज आमच्याकडे आमका गायक असायचा, यावर्षी आम्ही त्याला कॅन्सल केलं, तुम्हाला बोलिलं. आसाराम बुवा ते आमच्याकडे येत होते काय पडून असायचे इथं, पण आम्ही म्हणलं नाही, यावर्षी आम्हाला आसाराम महाराज पाहिजे, आम्ही त्यांना कॅन्सल केलं, तुम्हाला. आम्हाला लोक म्हणतात आमच्याकडे अमक्याच कीर्तन असायचं महाराज, पण आम्ही त्यांचा नियम बंद केला. आपली परभणीची भाषा, आम्ही तुमचा नियम घेतला. आपण डोक्यात शांत चित्ताने विचार केला पाहिजे. ज्या अर्थी कोणाचं तरी कॅन्सल करून मला घेतलंय, त्या अर्थी ते मला कॅन्सल करून कोणाला तरी घेणार आहे. हे तारका घ्यायला लोक आले ना, म्हणतात महाराज तुमच्याशिवाय सत्याला रंगच नाही, तुमचं नाव पत्रिकेत दिसल्याशिवाय पत्रिकाशी वजनदार वाटत नाही. नुसतं महाराज तुम्ही नुसतं 10 मिनिटं जरी आले ना पास, इतके त्यांना युक्त्या सुचल्यात महाराज भारी भारी. अहो हिंद केस नुसतं आखाड्यातून चक्कर जरी मारून गेला ना, त्याला कुस्ती करायची गरज नाही हो. आणि आपल्याला मग असं वाटत 2.5 मीटर लागायचं आता 3.5 लागायला लागला. असा माणूस फुगत राहतो. ध्यानात ठेवायचं. हे सगळं जेव्हा लोक तारका घेताना बोलतात ना, शिवाजी महाराज त्यांच्या डोक्यात पक्क असते. उमेद दशरथ जर नाहीच म्हणला तर ह्याचा बाप हायच कोणतरी, त्यांनी डोक्यात ठेवलेला असतो त्या काळाला.
पण लोकांच्या लय गोड बोलण्याला लय भुलून जायचं नाही. आणि लोक जेव्हा विरोध करतात त्याचा त्रास मानून घ्यायचा नाही. काही म्हणा राव, कोणी मला निर्लज्ज म्हणलं तरी चालेल पाटील, पण आजकाल जर कोणी म्हणलं ना, उमेश बुवा तुमच्या कीर्तनाबद्दल तो असा असा म्हणत होता, मी ज्ञानोबाराच्या दरबारात आहे, मला वाईट वाटायचंच बंद झालंय. हो, वाईट वाटायचंच बंद झालंय. मी पारमार्थिक झालो का निर्लज्ज झालोय ज्ञानोबाराला माहितीये काय ते माहित नाही, पण झालंय असं काहीतरी. नाही के वचन बोलता या लोका, का बरं मने झाले तुका हरिरथ. मग एक आहे ज्याची वृत्ती हरीला विषय करते ती लोकांच्या निंदेला आणि सहानुभूतीला विषय करायला शिल्लक कुठे आहे आता. हो, म्हणून 3 प्रकार आहेत. निंदा कानावर येणं आणि परिणाम होणं. तुमच्या आमच्यासारखे निंदा मोठे की ऐके तरी कपाळ धरून हे ठाके. हो महाराज, नुसतं एखाद्याने म्हणावं आज जमलं नाही माणिकराव, नारळ किती मोठा असू द्या दिवसभर करमत नाही. म्हणजे आपल्या कानावर निंदा येतेही आणि परिणाम होतोही. योग्याच्या कानावर निंदाच येत नाही. अनुहाते गुंतला नेने बाह्य रंग वृत्ती येता मग बळ लागे. पण त्याही पेक्षा मोठा पुरुषार्थ भक्ताचा आहे. निंदा कानावर येते पण परिणाम होत नाही, कारण लक्ष द्यायला वेळच नाही. तो का म्हणे हासे जन नाही कान ते ठाई, नाही के वचन बोलता या लोका. कारण का म्हणे झाले तुका हरिरथ. विडोबार कोणी उठू नका, मला एक मन मोकळं करायचं आहे 2 मिनिटात. कीर्तन विसरला तरी चालेल पण एवढं ऐकून आज जा. 12व्या शतकामध्ये ज्ञानोबानं एक क्रांती केली. सगळ्या समाजाचे संत एका जागी आणले आणि संप्रदाय नावाची क्रांती घडली. वारकरी संप्रदाय घडला सगळ्या जातीचे. महार, कुंभार, चंभार, नावी सगळे एका जागी आणले म्हणून क्रांती घडली. 16व्या शतकात राजकीय क्षेत्रात छत्रपती शिवाजी महाराज झाले आणि त्यांनी मराठा तितका मिळवावा. हे मराठा शब्दाचा अर्थ मराठी जातीचा नाही, मराठा भाषिक. मग तो कोणीही जातीचा असो, मराठा तितका मिळवावा आणि गुणदोषासह स्वीकारावा. सगळ्या जातीचे गोळा केले आणि क्रांती घडवली स्वराज्याची. ऐका मंडळी, पण त्याच संप्रदायात, ज्या संप्रदायाचा पाया ज्ञानोबारायांनी रचला आणि जातीयतेचे दरवाजे तोडून टाकले, त्याच राज्यात जिथं छत्रपती शिवाजी महाराजासारखा एक राजा झाला, त्याच राज्यात काही राजकीय माणसं समाजामध्ये फूट पाडू पाहत आहेत. ठीक आहे, ज्याच्या त्याच्या जातीचा ज्याचा त्याचा लढा आहे. हो, बोलतो स्पष्ट. आता मराठा समाज आरक्षणाकरता भांडतोय, भांडू द्या. आम्हाला शासनाला भांडायचंय, आम्हाला सप्ते फोडायचे नाहीयेत जातीवर. आम्हाला शासनाला भांडायचंय. आमचे लेकरं अभ्यास करतात आणि आमच्या लेकराला जागा मिळत नाही, भांडायचंय आम्हाला. पण कोणाला? शासनाला भांडायचंय. आम्हाला भांडायचं कोणाला? त्र्यंबक महाराज कायद्यानं भांडायचंय. आम्हाला गावात फोडी नाही करायच्या, आम्हाला सप्ते विभागायचे नाही जातीयतेच्या निकषावर. कानावर येतं मंडळी, असं कानावर यायला लागलं. म्हणून जो वारकरी आहे ना त्याची एकच जात. तुमच्या गळ्यात माळ आहे का? आहे ना? तुमच्या गळ्यात माळ आहे का? कुठे आहे?
तुमच्या गळ्यात आहे का माळ? हा आहे तुमच्या गळ्यात? माझ्या बी गळ्यात माळ आहे. म्हणजे आपली जात कोणती? तुमच्या गळ्यात माळ, माझ्या गळ्यात माळ, आपण सोयरे. ते माझे सोयरे सज्जन सांगाते, पाय आठविती विठोबाचे. ज्याच्या ज्याच्या गळ्यात माळ, आपण सगळे एका जातीचे ध्यानात ठेवा. माळी साडी कोळी वंजारी तेली काही असेल, ते सोयरिकी बघताना शासनाला भांडताना, पण सत्य करताना, गावातला परमार्थ टिकवताना सगळ्या भाविकांनी एक होऊन परमार्थ केला पाहिजे. ध्यानात ठेवा. फार मोठं संकट आहे समाजासमोरचं, फार मोठं आहे. हा, जातीच्या निकषावर कीर्तनकार डावलायचे, जातीच्या निकषावर कलाकार डावलायचे. ह्या संप्रदायाला शोभत नाही. म्हणून एकजूट राहिलं पाहिजे. आणि मंडळी, आपण जर एकजूट राहिलो नाही ना, अन्य लोक आपल्या संप्रदायाची वाट लावतील. ध्यानात ठेवा. हो, कारण काय पाटील, 5 HP मोटरीचं पाणी एकाच नळीतून येऊ लागलं ना, प्रेशर न येतं. आणि त्याला 2 छिद्र केले ना, पाणी येतं पण प्रेशर राहत नाही. तेव्हा समाजाची शक्ती विघटित होते, तेव्हा परप्रांतीयाचा प्रतिकार करण्याची ताकद कमी होते. ध्यानात ठेवा. म्हणजे एकच ठेवायचं. आमचे माझं वैयक्तिक सध्या लोकांना लोईच नाथ हे आजकाल तर लय निर्माण झाला. आता मी जातो ना कुठं बी, मला तुमचं गाव कोणतं? मानवत. मग आडनाव काय? दशरथे. पण माझं आडनाव असं जातीचा अंदाजच येत नाही. माझ्या आडनाव, माझ्या आडनाव काय येत नाही, माझ्या जातीचा अंदाजच येत नाही. हो, आणि ते म्हणजे दशरथे. हो दशरथे, पण मी एवढा पक्का आहे, मी जात सांगत नाही. पण ते पुढचा विचारणारा माझ्या बापाच्या बारशाच्या घुगऱ्या खाल्ल्याला ते पक्के असतात. ते म्हणतात मामा कोण्या गावचे? म्हणजे शेलूचे. त्यांचं आडनाव काय? शिंदे. असं काय? म्हणजे आपलेच कृतकृत्य झालो. आता त्याचं घोडं गंगेत नाहत. पण हे आम्हाला मान्य नाही. हां, जेव्हा आम्ही सोयरिकीला बसू तेव्हा आम्ही जात पाहू, आम्ही गोत्र पाहू, आम्ही देवक पाहू. पण जेव्हा परमार्थ करू आम्ही एकच पाहू, तो माळकरी आम्ही माळकरी. जरा खरपूस वाटेल, कोणाला पटणार नाही. आणि नाही पटलं तर कोणाचं काय मला घेणं देणं नाही. मग आमची जात कोणती? माळकऱ्याची. पण जातीत बी 2 टप्पे असतात, वरपैकी खालपैकी. असतात का नाही? कोणी आहे जातीत? म्हणजे का हो तुम्ही पोरगी दिली नाही? आकरमाश आहेत ते, खालपैकी. तसे आपल्यात बी खालपैकी आहेत. सांगू, ज्याच्या गळ्यात माळ तो आमचा सोयरा. असं जरी असलं, जो संप्रदायाचे तत्व सांभाळत नाही पण गळ्यात माळ आहे, तो आमच्या सोयरा पण खालपैकी येतो. याचे काय आहेत? काही तत्व आहेत ना, काही तत्व आहेत ना. हे तत्व वृत्ती व्यापक झाली पाहिजे, विचार व्यापक झाले पाहिजे. आणि हे व्यापक तत्व जर पाळत नसेल, तो आमचा सोयरा बाबा पण आपला खालपैकी. गळ्यात माळे, हरिपाठ करीत नाही, खालपैकी आहे. गळ्यात माळे, वारी करत नाही, खालपैकी आहे. गळ्यात माळे, कधी गाथा ज्ञानेश्वरी वाचित नाही, खालपैकी आहे. गळ्यात माळे आणि एकादशी धरत नाही, तो खालपैकी आहे. तो गायक असला तरी, वादक असला तरी आणि कीर्तनकार असला तरी तो आमचा सोयरा नाही. म्हणून आपण एकोप्यानं राहा, आपण एकोप्यानं परमार्थ करू. या रे लहान थोर असा परमार्थ करू. म्हणजे या वारीला जाताना कोणता प्रसाद न्यायचा? आम्हाला काही करायचं नाही, आम्हाला एक करायचं, आम्हाला धर्म जपायचा आहे, वारकरी संप्रदाय जपायचा आहे. ध्यानात ठेवा. असे लय पुढारी येतील आणि जातील, येतील आणि जातील. पण अटल बिहारी वाजपेयी काय म्हणायचे? सरकारी आएगी जाएगी, संविधान जीवित रहना चाहिए. तसे कीर्तनकार पुढारी येतील जातील, वारकरी संप्रदाय जिवंत राहायला पाहिजे. ध्यानात ठेवा. असा विचार या प्रसंगी मांडतो. माझी वेळ संपली. सर्वांविषयी सद्भाव व्यक्त करतो. आदरणीय आमचे माऊली महाराज तावरे मोठा प्रयत्न करतात आणि फार सायास करतात. हो, त्यात आमच्या पिंगळे माऊलीचे त्यांना सहकार्य आहे, ते जागा देतात. मी देवाला प्रार्थना करेन की पिंगळे महाराजाची परिस्थिती कधीच चांगली होऊ नये. मै ज्ञानोबराला प्रार्थना आहे. अय पिंगळे माऊली, हां दिसले म्हणूनच बोललो मी.
त्यांची परिस्थिती चांगली झाली इथं बांधकाम करते ते, मग आपण सप्ताह कुठं करायचा? म्हणजे गैरअर्थ करू नका बरं माऊली, प्रेमानं बोललो मी असो. म्हणून त्यांचं सहकार्य, सगळे कलाकार मंडळी, गुणीजन मंडळी मोठ्या प्रेमाने येतात. आणि आळंदीमध्ये जे जे काही प्रतिष्ठित व्यासपीठ आहे तसं व्यासपीठ आमच्या माऊलीने आणि अण्णाने हे निर्माण केलं, म्हणून त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. माझी हृदयाभिन्न असणारी सगळी गुणीजन मंडळी, आता एकाचं नाव घेतलं तर एकाचं राहील म्हणून कोणाचाच नाम उल्लेख करत नाही. त्यात पण माझी अडचण आहे, मला एक व्यक्ती 10 वेळा जरी भेटली तर नाव ध्यानात राहत नाही. खरंच ना, मला लवकर नाव ध्यानात राहत नाही. कारण माझ्या वडिलाला जर तुम्ही आता जाऊन विचारलं ना तुमच्या नातवाचं नाव काय, तर माझ्या वडिलाला सांगता येत नाही. तेव्हा थांबा घरात विचारून सांगतो. आणि माझ्या वडिलांची मिराशी का देवा, तीच परंपरा मी चालवते. मग नावं ध्यानात राहत नाहीत. सगळे प्रेमातली मंडळी असतात पण नाव ध्यानात राहत नाही, काय करावं. आणि महाराज मी लय मोठी किंमत मोजली माऊली याच्यासाठी, मला नाव ध्यानात राहत नाही म्हणून मी लग्न केलं नाही. समजा उद्या कोणी म्हणलं घ्या नाव, तर कोणाचं घ्यावं, नाव ध्यानात राहत कोणाचं घ्यायचं आहे ना. पण कोणाबद्दल दुमत आहे कोणाबद्दल आदर आहे असं नाही. सगळ्यांविषयी माझ्या हृदयात खूप आदर आहे. सगळ्यांचा मी दास आहे, सगळ्यांचा मी सेवक आहे. म्हणून सर्वांच्या चरणी सकळाचरणी जीव माझा हा भाव व्यक्त करतो आणि थांबतो. आज या कीर्तनात आदरणीय मारोतराव महाराज दस्तापूरकर यांची परंपरा चालवणारे आमचे आदरणीय हरिभक्तीपरायण त्र्यंबक महाराज उपस्थित आहेत, त्यांच्याविषयी सद्भाव व्यक्त करतो. त्याचप्रमाणे वासदेव महाराज आडगावकर यांचं कार्य चालवण्याची फार मोठी धुरा आमच्या वासदेव पाटलांनी आपल्या डोक्यावर घेतली. आणि आकोट या ठिकाणी श्रद्धासागर हे केंद्र महाराजांनीच निर्माण केलं होतं. ते कार्य वासदेव महाराजांचं कार्य, आणि वासदेव महाराजाचं कार्य काय आहे, हो वासदेव महाराजांच्या कार्याचा परिचय देणं म्हणजे ह्याला सूर्य म्हणतात आणि मग तो प्रकाश देत असतो, तो पूर्वेला उगवत असतो हे म्हणल्यासारखं आहे. सिद्धबेटाच्या बाबतीत, ज्ञानोबराच्या चरित्राच्या बाबतीत. म्हणून एक आहे संशोधकाची नजर घेऊन जन्माला आलेला साधू म्हणजे वासदेव महाराज आहे. आणि त्यांचं कार्य पाहणारे आमचे पाटील ते आज आलेले आहेत, त्यांच्याविषयी सद्भाव. महाराष्ट्रातली एवढी दिग्गज कलाकार मंडळी, एवढे कलाकार मंडळी एका गावानं आणून दाखवावं सोपं नाही. पण माऊलीचं प्रेमच असं की आमच्या माऊलीला सगळे सांभाळता येतात आणि सगळे जीव लावतात आणि सगळे येतात. म्हणून या सगळ्या कलाकार मंडळाविषयी सद्भाव व्यक्त करून थांबतो. विठ्ठल जय